मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती। त्यानंतर जवळपास आता आज 19वा दिवस आहे, मात्र 3 आरोपी जे आहेत ते अद्यापही फरार आहेत, अटकेत नाही आहेत। आणि आज बीडमध्ये भव्य असा मोर्चा जो आहे तो या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ काढण्यात येणार आहे। आपल्यासोबत धनंजय देशमुख जे खरं तर संतोष देशमुखांचे भाऊ आहेत। दादा, आज बीडमध्ये मोठा मोर्चा निघतोय, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे। आपण देखील मोर्चात सहभागी होणार आहात? हां, मी आणि माझं कुटुंब आम्ही मोर्चात सहभागी होऊन सर्व समाज जो येणार आहे आज तिथं त्यांच्यासोबत आम्ही सहभागी असणार आहेत। खरं तर काल रेणापूरमध्ये देखील मोठा मोर्चा समर्थनार्थ झाला आणि कुठेतरी आक्रोश जो आहे तो या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळालेला होता। काय भावना तुमच्या आहेत, काय अपेक्षा आहेत एकंदरीत समाज असेल व्यवस्थेकडून? समाजाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या आत्तापर्यंत पूर्ण झाल्यात, पुढं पण होणार आहेत। त्यांनी मला धीर दिला, माझ्या कुटुंबाला ते सावरायचा प्रयत्न करतायत आणि जे प्रशासन आहे, पोलीस यंत्रणा आहे, त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे, जी वारंवार म्हणतोय मी, खूप सहनशीलतेने, खूप म्हणजे मनाला कठीण करून बोलतोय मी, की सगळे आरोपी अटक करा आणि त्यांना फाशी शिक्षा द्या। आज खरं तर सर्वच पक्षीय नेते आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। काय आज आवाहन असणार आहे संपूर्ण या जे काही राजकीय पक्षाचे नेते आहेत सोबत असणार आहेत आपल्या मोर्चामध्ये? त्यांना काहीच आव्हान नाही, त्यांना फक्त न्याय मागण्याच्या भूमिकेत मी वारंवार म्हणतो आहे की तुम्ही माझ्यासोबत राहा आणि तिथे भूमिका त्यांची पार पाडतायत। सर्व स्तरातील समाजातील सर्व लोक आमच्या कुटुंबासोबत आहेत आणि जे माझी मागणी आहे तेच त्यांची मागणी आहे आणि ती एकच मागणी आहे की तुम्ही आरोपीला लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना फाशी शिक्षा द्या। खरं तर एवढा दबाव जो आहे तो प्रशासनावर येतोय, मात्र 3 आरोपी कुठं गायब झालेत हे सापडत नाही आहे। काय वाटतंय, काय अपेक्षा आहेत तुमच्या? खरं तर 3 आरोपी आत्तापर्यंत अटक होणं अपेक्षित होतं या सगळ्या प्रक्रियेमुळे। हां, अपेक्षित सगळ्यांनाच होतं 3 आरोपी राहिलेले आणि जी काही चैन आहे त्यांची, हे कोणी कटकारस्थान केलं सगळं, कोणी करायला सांगितलं, एवढा अभय कशाचं होतं ह्यांना, ते एवढं यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि ह्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की काय झालं आहे, म्हणजे कशात अडकलं आहे, कुठं आरोपी आहेत, ह्याची सगळी माहिती समाजाला त्यांनी दिली पाहिजे। CBIचं पथक, CIDचं पथक देखील गेल्या 2-3 दिवसापासून इथं आहे बीड जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने तपास करता आहेत। CIDकडून आपल्याला काही विचारणा झालेली आहे का, किंवा काय आपल्याशी चौकशी त्यांचं बोलणं झालेलं आहे का? आपल्याकडे ते आले होते का? केजला आले होते ते त्यांना तपासणीसाठी, तर त्यांनी घटनास्थळ कसं काय, म्हणजे जी घटना झाली कशी सुरुवात झाली, काय झालं ते सगळं त्यांनी बघितलेलं आहे आणि त्यांचा तपास चालू आहे। पण तपास जो चालू आहे त्याच्यावर आपण सुरुवातीपासून विश्वास ठेवलेला आहे, पण ते विश्वासात किती पात्र ठरतात ते आज तरी कमीत कमी कळायला पाहिजे। सगळे लोक समाजातले 18 पगड जातीचे, सर्व जाती धर्माचे, सर्व समाजातील घटक हे रस्त्यावर उतरून न्याय विचारत आहेत, मागत आहेत, तर त्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे सगळं आज की काय नेमकं काय चालू आहे। पण मग कुठेतरी तपास धीम्या गतीने होतो असं काय वाटतं? आपली भावना आहे कशी? साहजिकच आहे ना सर, 18 दिवस झाले आज की तपास किती जरी जलद गतीनं असेल चालू तरी त्याचा रिझल्ट काहीच नाही ना। प्रयत्नाने नुसतं काहीच होत नाही ना। ते आरोपी जेरबंद झाले पाहिजेत, त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे, तरच अर्थ आहे ना। आज मोर्चा होतोय, काय आव्हान असणार आहे संपूर्ण बीडला? आव्हान ही जनताच करते, आमच्यासोबत जनताच आहे, त्याच्यामध्ये सगळे लोक आहेत। सगळ्यांनी एक संतोष अण्णा देशमुख हे आमचं कुटुंब आहे अशा हिशोबाने आम्हाला न्याय द्यायच्या भूमिकेत सगळे आहेत। त्या तर जनतेचंच आव्हान आहे सगळ्यांना की देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा। आपण पाहतोय खरं तर जो तपास आहे तो लवकर व्हावा अशी एक भूमिका जी आहे ती देशमुख यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.